सध्या पितृ पंधरवडा अर्थात पितृपक्ष चालू आहे आणि या 15 दिवसांच्या काळामध्ये पितर पृथ्वीवर येतात असं म्हटलं जातं. पितृलोकाचे दरवाजे या काळात उघडे असतात आणि पितर पृथ्वीवर येतात. पितरांसाठी श्राद्ध पक्ष, तर्पण, पिंडदान हे विधी केले जातात. पितरांच्या नावाने अन्नदान, वस्त्रदान या गोष्टी सुद्धा केल्या जातात. या गोष्टी केल्याने कुटुंबाला पितरांचे आशीर्वाद मिळतात. पितर संतुष्ट होतात आणि कुटुंबाचं कल्याण होतं. याच पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी अर्थात सर्व पितृ अमावस्येला 5 उपाय आहेत. या 5 उपायांपैकी कुठलाही एक उपाय केल्याने सुद्धा कुटुंबाचं कल्याण होतं आणि पितरांना संतुष्टी मिळते. भलेही तुम्हाला पितृ पंधरवड्यामध्ये काही करायला जमलं नसेल तर सर्व पितृ अमावस्येचा दिवस मात्र तुम्ही चुकवू नका. त्या दिवशी या 5 उपायांपैकी एक उपाय नक्की करा. काय आहेत ते 5 उपाय? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी येणारी सर्व पितृ अमावस्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी पितरांसाठी काही खास गोष्टी केल्याने कुटुंबात सुख समृद्धी येते. कुटुंबात पितृदोष असेल तर तोही निघून जातो. पितृपक्षामध्ये पितरांच्या तिथीला श्राद्ध पक्ष, पिंडदान, तर्पण या गोष्टी केल्या जातात. पण जर तुम्हाला पितरांची तिथीच माहीत नसेल तर तुम्ही सर्व पितृ अमावस्येला पितरांच्या नावाने श्राद्ध करू शकता. कुठलीही व्यक्ती स्वतःला जरी स्वयंपूर्ण समजत असली तरी ती एकटी कधीच नसते. तिच्या पूर्वजांचे ऋण तिच्यावर असतात. पूर्वजांकडून काही ना काही गोष्टी त्या व्यक्तीला मिळालेल्या असतात आणि म्हणूनच पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे हे दिवस असतात. सर्व पितृ अमावस्या हा दिवस त्यासाठी अतिउत्तम मानला जातो. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी कुटुंबाच्या कल्याणासाठी जो पहिला उपाय करायचा आहे तो म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजा. सर्व पितृ अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा आवर्जून करावी असं शास्त्रात सांगितलंय. त्यामुळे पितरांना संतुष्टी मिळते. सकाळी लवकर उठून पिंपळाच्या झाडाला पाणी, दूध अर्पण करावं आणि पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. हा उपाय करायला अगदी साधा, सोपा, सरळ आहे आणि बिना खर्चाचा आहे. तुमच्या घरातून आजूबाजूला किंवा जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तिथे जा. त्या पिंपळाला जल, दूध हे अर्पण करा आणि त्या पिंपळाच्या बुंध्याजवळ एक छोटासा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि नमस्कार करा. पितरांना शांती मिळू दे अशी प्रार्थना करा. दिवा पिंपळाच्या झाडाजवळ लावताना काळजी घ्या, झाडाला इजा होणार नाही ही गोष्ट खात्री करून घ्या. आता सर्व पितृ अमावस्येला आणखीन एक उपाय करायचा आहे आणि तो म्हणजे जर तुम्ही पितृ पंधरवड्यामध्ये तुमच्या पितरांच्या नावाने पिंडदान, तर्पण, श्राद्ध हे विधी केले नसतील तर ते तुम्ही सर्व पितृ अमावस्येला अवश्य करावे. पितृपक्षात पिंडदान आणि तर्पणाला महत्त्व आहे. त्यामुळे पूर्वज प्रसन्न राहतात. आपल्या सद्भावना पूर्वजांपर्यंत पाण्याच्या रूपामध्ये पोहोचतात आणि म्हणून तर्पण देणं आवश्यक होतं. पितरांच्या संतुष्टीसाठी सर्व पितृ अमावस्येला पितरांच्या नावे तर्पण अवश्य करावं. त्यामुळे घरात सुख समृद्धी येते. बऱ्याचदा घरामध्ये अडचणी असतात. घरातल्या मुलांना नोकरी मिळत नाही, लग्न ठरत नाही, सतत कोणी ना कोणीतरी आजारी पडतं. अशा प्रकारच्या समस्यांचं कारण पितृदोष असू शकतं. असे काही दोष तुमच्या कुटुंबात असतील तर तुम्ही सर्व पितृ अमावस्येला पिंडदान, श्राद्ध, तर्पण हे सगळं केलं तर तुमची त्या दोषातून मुक्तता होते आणि त्यामुळे कुटुंब सुखी होते. आणखीन तिसरा उपाय जो आहे तो म्हणजे पितृपक्षाच्या काळामध्ये अन्नदान, वस्त्रदान या प्रकारे कुठल्याही स्वरूपामध्ये दान करायचं आहे. हे दान सत्पात्री असावं हे महत्त्वाचं. सत्पात्री दान म्हणजे त्या दानाच्या लायक असणाऱ्या व्यक्तीलाच ते दान केलं जावं. आपल्या धर्मामध्ये दानाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि अशा खास दिवशी दान करायला आवर्जून सांगितलेलं आहे. त्यामुळे सुद्धा आपल्याला माहीत नसतं आपल्या कुंडलीमध्ये कुठले ग्रह कसे आहेत आणि बऱ्याचदा तर ज्योतिषशास्त्रावर अनेकांचा विश्वासही नसतो. पण समोरच्याची गरज ओळखून जर तुम्ही त्याला दान केलं तर तुमच्या कुंडलीमध्ये जरी एखादा दोष असेल, एखादा ग्रह चुकीच्या जागी असेल किंवा एखाद्या ग्रहाचं वाईट फळ तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळत असेल तर या प्रकारच्या दानाने ते सगळे दोष नाहीसे होतात. ग्रहदोष नष्ट होतो, पितृदोष नष्ट होतो आणि कुटुंबाच्या प्रगतीतला एक एक अडथळा बाजूला होत जातो. 3 उपाय आतापर्यंत मी तुम्हाला सांगितले आणि त्या 3 उपायांपैकी पहिला उपाय होता पिंपळाच्या झाडाची पूजा. दुसरा उपाय होता पिंडदान, श्राद्ध आणि तर्पण करणं. तिसरा उपाय दान करणं, अन्नदान, वस्त्रदान. आता उरलेत आणखीन 2 उपाय. कोणते आहेत ते 2 उपाय ते बघूया.
त्यापैकी एक उपाय म्हणजे सर्व पितरी अमावस्येच्या रात्री तुम्हाला कणकेचा एक दिवा बनवायचा आहे. तो दिवा कसा असावा? चतुर्मुखी असावा, म्हणजे चारी बाजूला पेटवता येईल असा तो दिवा असावा. कणकेचा बनवावा. त्या दिव्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालावं आणि हा दिवा घराच्या दक्षिणेला, घराच्या बाहेर जी दक्षिण दिशा असेल त्या दक्षिण दिशेला पेटत तेवत ठेवावा. रात्रभर हा दिवा तेवत राहील अशा पद्धतीने त्यामध्ये तेल घालावं. मी मघाशी म्हटलं तसं पितरांपर्यंत आपल्या सद्भावना जशा पाण्याने पोहोचतात तशाच त्या अग्नीनेही पोहोचतात. हा दिवा पितरांना पुढच्या मार्गासाठी प्रकाश दाखवतो आणि त्यामुळेच पितर संतुष्ट होऊन वंशजांना आशीर्वाद देतात. म्हणून सर्व पितरी अमावस्येला अगदी साधा सोपा उपाय आहे, यालाही खर्च लागत नाही. हा उपाय कोणीही करू शकतं. हा दिवा तुम्ही तुमच्या घराच्या दक्षिण बाजूला मोकळ्या जागेमध्ये नक्की लावा. आता वळूया आपल्या 5व्या उपायाकडे. 5वा उपाय म्हणजे मुक्या प्राण्यांना अन्न देणे. सर्व पितरी अमावस्येला तुम्ही कुत्र्याला पोळी खाऊ घाला, पक्ष्यांना दाणे टाका, त्याचबरोबर माशांनाही कणकीचे गोळे अर्थात पीठ खाऊ घाला, मुंग्यांना पीठ टाका. या प्रकारे सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी मुक्या प्राण्यांना अन्नदान केल्याने सुद्धा आपले सगळे दोष नष्ट होतात आणि त्या मुक्या भुकेलेल्या जीवांचंही पोट भरतं. पितृपक्षामध्ये असं म्हटलं जातं की पितर कोणत्याही रूपामध्ये येऊन अन्न पाणी ग्रहण करत असतात आणि म्हणूनच मुक्या प्राण्यांचा विचार सुद्धा केला जावा, मुक्या प्राण्यांनाही अन्नदान केलं जावं. आता आणखीन एका समस्येची चर्चा खूप होताना दिसते, ती म्हणजे 14 ऑक्टोबरला सर्व पितरी अमावस्या आहे आणि त्याच दिवशी सूर्यग्रहणही आहे. हे सूर्यग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. मग अशा वेळी श्राद्ध पक्ष करावे की नाही, किंवा सर्व पितरी अमावस्येला आणखीन काय वेगळं करावं असे प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे वेदादी नियम पाळले जाणार नाहीत. तसंच या सूर्यग्रहणाचा श्राद्ध पक्षाच्या विधींवरही कोणताही परिणाम होणार नाही. जसा सर्व पितरी अमावस्येला नेहमी श्राद्ध पक्षाचे विधी केले जातात तसेच ते याही वर्षी केले जातील. ग्रहण काळाचा कोणताही परिणाम श्राद्ध पक्षाच्या विधींवर होत नाही. यंदा 14 ऑक्टोबरला आपल्या पितरांसाठी कुठलाही एक उपाय करावा. श्राद्ध पक्ष, पिंडदान, तर्पण या गोष्टी अवश्य कराव्या आणि पितरांना संतुष्ट करावे, जेणेकरून आपलेही कुटुंब सुखी होईल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.